जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर वन विभागाच्या वतीने रामगिरी रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी वन विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाचा संकल्प करावा असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले। मागच्या आठवड्यात बकरी ईद साजरी करण्यात आली होती आणि ती बकरी ईद नागपूर शहरात गोहत्या करून करण्यात आली होती। कारण डम्पिंग यार्डमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्तीचं गोवंश कापलेल्या अवस्थेत सापडलं होतं। तिथे कत्तलखाना आहे, पण तो मागच्या वर्षभरापासून बंद असल्याचं पण सांगण्यात येत आहे। पण जर तो बंद आहे तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हे गोवंश कापलं कोणी? आणि त्यानंतर जर महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा आहे, म्हणजे महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला आहे आणि दुसरीकडे जो कोणी गोमातेची कत्तल करेल त्याच्यावर मोकोका लावला जाईल असा सुद्धा कायदा महाराष्ट्रात बकरी ईदच्या आधी पारित करण्यात आला होता। तसे ऑर्डर काढण्यात आले होते, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गोवंश कापला गेला आणि एकाच जागेवर ते सापडलं आहे तर त्यामागे कोण कापणारे कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या त्या कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी नागपूर शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ता नागपूर महानगरपालिकेत महापौरांना जाऊन भेटले आणि त्यानंतर ते नागपूर शहरातले पोलीस कमिशनर यांना सुद्धा भेटले। मात्र दोन्ही जागेवरून त्यांना एक जो अपेक्षित जो मागणी होती ती अपेक्षित मागणी पूर्ण होते की नाही या करिता तीव्र आंदोलने आत्मदहनाचा इशारा जो आहे तो विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी दिला होता। मात्र आज त्या आत्मदहनाचा जो आंदोलन होतं ते आज होणार होतं, पण काल रात्रीच नागपूर शहरातले जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून 2 CP आणि DCP अन्नपूर्णा मॅडम यांचं निलंबन, त्यांची ट्रान्सफर जी आहे ती करण्यात आली आणि त्यामुळे आणि शिवाय नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जो कत्तलखाना त्या डम्पिंग यार्डचा जो बंद आहे तो पूर्णतः बंद लावून तिथे सील करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणतीही गाय किंवा कोणत्याही प्रकारचं जनावर जे आहे ते आत जाऊन ते सोडणार नाही। म्हणूनच या दोन्ही गोष्टींची पूर्तता झाल्यामुळे तिसरी जी मागणी आहे मोकोकाची, त्याच्यासाठी ताबडतोब ती मोकोकाची कारवाई करता येत नाही। म्हणून विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी पुढील 10 दिवस जो आहे तो वेळ दिलेला आहे की जेणेकरून या मोकोका कायदा त्यांना लावता येईल, त्यांच्यावर कारवाई करता येईल, त्यांना शोधता येईल। म्हणून नागपूर शहरात हे मोठं जे आंदोलन आहे ते आज जल्लोष आणि सामान्य एक आंदोलनासारखं आज संपन्न झालेलं आहे आणि काही प्रमाणात थोडासा आनंद, थोडासा दुःख जे आहे ते या आंदोलनात दिसत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पोलीस फौज फाटा जो आहे तो इथे उपस्थित होता। एकंदरीत सांगता येईल की आजचं हे आंदोलन जे आहे ते पूर्णपणे सक्सेस होताना जरी दिसत असलं तरी अजूनही मागणी जी आहे ती अजून मोकोक्याची कायम आहे। स्नेहा जोशी, सुदर्शन मराठीसाठी नागपूर। गंगा माता की जय, श्रीराम जन्म